आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचा उद्या 17 तारखेचा सत्याग्रह महाराष्ट्रासाठी आणि आदिवासी विकास विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष केवळ प्रशासनाच्या विरोधातला संघर्ष नाही आहे, तर या देशातली, ह्या महाराष्ट्रातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीचा संघर्ष आहे. आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर नामदार विजयकुमार गावित साहेब हे गेल्या 20 वर्षापासून जेव्हा जेव्हा मंत्री झाले त्यांनी सातत्याने वेळापत्रकाचा प्रश्न समोर आणून आदिवासी विकास विभागातल्या कर्मचाऱ्यांचा अवमान केलेला आहे. महाराष्ट्रातली आदिवासी आश्रमशाळांची परिस्थिती लक्षात घेता त्याचं बांधकाम, त्याची परिस्थिती, विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी ह्या गोष्टींकडे सातत्याने दुर्लक्ष करून स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी, स्वतःच्या अकार्यक्षम व्यवस्थेवर पांघरून घालण्यासाठी सातत्याने शिक्षकांना वेठी धरणं आणि शिक्षक कसे अकार्यक्षम आहेत, शिक्षक कार्यक्षम नाहीत आणि त्याच्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचं नुकसान कसं होतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न आपल्याला हाणून पाडला पाहिजेत. आता जी वस्तुस्थिती आहे, जी परिस्थिती आहे ती समाजाच्या समोर, माध्यमांच्या समोर, राजकारण्यांच्या समोर आपल्याला आणावी लागेल. माझा विश्वास आहे की हा विभाग, आदिवासी विकास विभाग हा भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्यातले प्रमुख उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या काळामध्ये DBT सारख्या योजना आणि आदिवासी विकास विभागामधला भ्रष्टाचार कसा रोखला जाईल त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रयत्न केलेले होते. परंतु मला वाटतं हे मंत्री आल्यानंतर त्यांनी या पत्राला, ह्या देवेंद्रजींच्या निर्णयांना फाटा देऊन आता वेगळे वेगळे प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि त्याच्यातला विशेष भाग म्हणजे आश्रमशाळांची परिस्थिती समजून न घेता सातत्याने आश्रमशाळांच्या शिक्षकांवर ताण निर्माण करणं आणि तो ताणाचा प्रकार या पद्धतीने ते घेऊन पुढे गेलेले आहेत की ज्या 1990पासून सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार परस्पर बँकांमार्फत होतात, आता ह्या अनुदानित आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे त्याच्यावर संस्थाचालकांच्या स्वाक्षऱ्या ही मंडळी घ्यायला आग्रह धरते आहे. हा आग्रह पूर्णपणे बेकायदेशीर आहे, भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार आहे. आणि एवढंच नव्हे तर स्वतःच्या कृतीकडे लोकांनी डोळेझाक करावी, त्याच्याकडे बघू नये आणि आश्रमशाळांच्या प्रश्नांकडे सातत्याने टार्गेट करून लोकांचं लक्ष, जनसामान्यांचं लक्ष आश्रमशाळांच्या शिक्षकांच्या क्षमतेच्या संदर्भामध्ये सातत्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून आदिवासी विकास मंत्री स्वतःच्या कारभाराकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न लोकशाही विरोधी आहे, कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे, आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे आणि एकूणच आदिवासी समाजावर सुद्धा अन्याय करणारा आहे. ही जी बाब आहे, ही बाब समाजाच्या समोर आपण आणून दिली पाहिजेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या समोर, लोकप्रतिनिधींच्या समोरसुद्धा आणून दिलेली पाहिजेत. त्याच्याशिवाय आपला हा जो लोकशाही लढा आहे, जो लोकशाही लढा यशस्वी होणार नाही. आणि त्याच्यामुळेच आपण हे जे काही क्षमता चाचण्यांवर जो काही बहिष्कार घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, शिक्षकांचा अवमान करण्याचा जो काही मंत्र्यांचा प्रयत्न आहे त्याचा निषेध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या प्रयत्नाला सर्वांनी अत्यंत सक्षमपणे पाठिंबा दिला पाहिजेत. प्रशासन नेहमीच मंत्र्यांना नाही म्हणायला तयार नाही आहेत. पूर्वी अशी परिस्थिती होती की एखाद्या मंत्र्यांनी चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या विरोधामध्ये सनदी नोकरशहा, सनदी अधिकारी नाही म्हणण्याच्या तयारीत असायचे आणि ते वस्तुस्थिती समजून सांगायचे की असं होऊ शकत नाही. पण अलीकडे कुठलाही सनदी अधिकारी किती मोठा दर्जाचा असला तरी तो मंत्र्यांच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला तयार नाही. महाराष्ट्रात संपूर्ण आदिवासी विकास विभागाने एक भूमिका घेतलेली होती. ज्यावेळेस प्रतिक्रिया मागवल्या होत्या वेळापत्रकाच्या संदर्भामध्ये, तर सगळ्या प्रकल्प कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी, सगळ्या अपर आयुक्तांनी आणि आयुक्तांनी सुद्धा शासनाला कळवलेलं आहे की 11 ते 5 हेच वेळापत्रक बरोबर आहे. आणि तरी देखील आदिवासी विकास मंत्र्यांनी त्याचा आग्रह धरला
आणि त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली. प्रशासनाने या संदर्भामध्ये ठाम भूमिका घेण्याची गरज होती, परंतु प्रशासन मंत्र्यांच्या या निर्णयाला बळी पडलेला आहे आणि ही बाब समाजाच्या समोर आपल्याला आणून द्यावी लागणार आहे. कारण याच्यापुढे अशा स्वरूपाचं धोरण, मंत्र्यांचं जे धोरण आहे ते मंत्र्यांचं धोरण चुकीचं जरी असलं तरी त्याची जशीची तशी अंमलबजावणी करणं हे भारतीय लोकशाहीमधल्या लोकशाहीचा कणा असलेल्या ह्या प्रशासनाकडून अजिबात अपेक्षित नाही. आणि ही बाब आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजेत, सगळ्यांनी लक्षात आणली पाहिजेत. आणि म्हणून उद्याचं जे आंदोलन आहे हे आंदोलन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने सर्वांनी ताकदीनिशी याच्यामध्ये उतरावं अशी माझी भूमिका आहे. आपण सगळ्यांनी याची काळजी घ्यावी. धन्यवाद.